नमस्कार क्रिकेट चाहत्यांनो. क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास घडलाय. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी हिटमॅन रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे जी आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आली नव्हती. इंग्लंड विरुद्धच्या या निर्णायक सामन्यात भारताचा 27 धावांनी पराभव झाला आणि आपण मालिका गमावली. पण लॉर्ड्सच्या मैदानावर वादळ आलं ते फक्त आणि फक्त हिटमॅनचं. रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढत 110 चेंडूंत 138 धावांची एक अविस्मरणीय खेळी खेळली. या आक्रमक शतकात त्याने 17 खणखणीत चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही भारतीय फलंदाजाला शतक ठोकता आलं नव्हतं. सचिन तेंडुलकर असो, सौरव गांगुली असो किंवा विराट कोहली, अनेक दिग्गजांना जे जमलं नाही ते काम 39 वर्षांच्या रोहित शर्माने करून दाखवलं आहे. लॉर्ड्सवर वनडे शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सामना जरी हातातून गेला असला तरी रोहित शर्माची ही ऐतिहासिक खेळी क्रिकेट प्रेमींच्या कायम लक्षात राहील. 39व्या वर्षीही रोहितचा हा फॉर्म आणि फिटनेस खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला रोहित शर्माची ही धडाकेबाज खेळी कशी वाटली आणि हिटमॅनच्या या ऐतिहासिक शतकाबद्दल तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.